झोपलेत वाटतं. चला, काढा केल्याचा काहीतरी उपयोग झाला म्हणायचा. अरे देवा, या लाईट्सला पण आत्ताच जायचं होतं. या माणसाला तर एसीत झोपायची, एसीत बसायची सवय. त्याला उकडायला लागलं तर परत झोप मोड होणार, आराम होणार नाही. एवढा काढा करून काय उपयोग आता. ती सेवा करून घेणार आहेत ना माझ्याकडून. काकू, बापरे, मी काहीच केलेलं नाहीये. मी फक्त वारा घालत होते तुम्हाला. काकू, वारा मला? ओ पण का? मी सांगितलं होता वारा घालायला? नाही हो, लाईट गेल्यामुळे तुम्हाला उकडत होतं म्हणून मी वारा घालत होते. बाकी मी काही केलेलं नाहीये. हो काकू, मी काहीच केलेलं नाहीये. हा, नाही नाही, काही घडलेलं नाहीये. हा, काहीच नाही घडलंय. मी तुम्हाला वारा घालताना बहुतेक चुकून डुलकी लागली मला आणि इथे झोपले वाटतं. बाकी काहीच घडलं नाहीये आपल्यात. मी पण गाढत झोपलो होतो. काहीच घडलं नाहीये. हा, सॉरी गाईज, काल खूपच उशीर झाला आणि सगळा स्टाफ तिथेच झोपलात. मग मी पण थांबले. काय कर, अरे तुम्ही दोघं असं एकमेकांसमोर का बसलात? सकाळी सकाळी भांडलात की काय? काय काऊ? काय काय काय? तेच काय? कुठे काय? काहीच घडलं नाहीये. पेपर. अगं ते कुठे गेले? हा, ते
अगं वा, मस्त बिस्किट खात बसलाय तुम्ही इथे. मग काय करू, कुत्र्याला घालू? हे असं बोललं असतं तुमचं. हो, असं वागताय ना जसं काही काही घडलंच नाहीये. काय बोलल्या वहिनी, ऐकलत ना? आठवतंय ना सगळं? देणार आहे ती फाईल त्या कावेरीला व्हेरीफाय करायला. आणि व्हेरीफाय करताना त्या कावेरीला कळलं ना की ही जी काही संस्था आहे ती फेक आहे. मग झालं, कळणार सगळ्यांना आपण डाव रचलाय हा. नाही नाही, गोत्यात येणार, आपण कन्फर्म गोत्यात येणार आहोत. शांत हो, शांत हो. आकांक्षा, शांत हो. हे असले मोठे मोठे डाव खेळताना ना डोकं शांत ठेवायचं असतं. उगाच थैथयाट करून काही होत नाहीये. रत्नमालाने मोठ्या कष्टाने लाखो करोडो रुपये जमवलेत, ते काही सहजासहजी मिळणार नाहीत आपल्याला. रिस्क तर घ्यावीच लागणार ना. आणि मोठे डाव खेळताना एखादा डाव जर फसला तर काय करायचं हे सुद्धा आधीच ठरवून ठेवायचं असतं, कळलं? हो, पण मग इथे बसून नुसत्या गप्पा काय मारत बसलायत? करा ना काहीतरी एकदाच. माझं ना डोकंच चालत नाहीये. आणि ते चालवू पण नकोस, कारण मी मॅनेज केलंय. अहो, मग काय मॅनेज केले ते तरी सांगा, म्हणजे माझा जीव पडेल एकदाचा काय तो भांड्यात. सांगतो सांगतो. सानियाला मी एका जेन्युअन संस्थेची सेम कलरची फाईल दिली. सानिया ती फाईल व्हेरिफिकेशन साठी एक्सचेंज करेल. अकाउंट सेक्शनला जाण्याआधी पुन्हा ती फाईल अदलाबदली करेल. त्याने काय होईल? काय? कावेरी त्या जेन्युअन संस्थेची फाईल व्हेरीफाय करेल आणि आपल्याला हवा त्या रकमेचा चेक खोट्या संस्थेच्या नावाने निघेल. इतकं सोपं आहे. आई शपथ, कसले सॉलिड आहात तुम्ही. म्हणजे काय ते शैतानी दिमाग का काय, असलं डोकं आहे हो तुमचं. कौतुक करतेस ना? अहो, कौतुकच करते हो तुमचं. हो, पण मग सानियाला जमेल नाही सगळं? तिला जमवावंच लागेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझ्याकडे काही काम होतं का तुमचं? नाही, हो, ते काकींनी तुला अनाथ आश्रमाची फाईल व्हेरीफाय करायला सांगितली होती ना, तेच सांगायला आले मी की बघ, हीच आहे ती फाईल. व्हेरीफाय कर आणि काकींना लगेच अपडेट दे. हा, चालेल. झालं एक काम.
सावकाश, मग फुटेल. सॉरी, कॉफी. थँक्स. छान आहे. हो. कॉफी कॉफी छान आहे. ओह, फक्त कॉफीच. कॉफी बनवणारी सुद्धा छान आहे. बाय द वे, काल रात्री घरी नाही आलीस तू? ऍक्च्युली खूप मोठा इव्हेंट घेतलाय, त्याचं प्रिपरेशन सुरू होतं. ग्रेट. कामात बिझी झाली आहेस खूप, पण तुझी कंपनी छान ग्रो करते. गुड. थँक्यू. खरं तर मी कितीही बिझी असले ना तरी तुझ्यासाठी वेळ नक्कीच आहे. बाय द वे, जितकी मेहनत घ्यायची आहे तेवढी आत्ताच घ्यावी लागणार. असा वेळ फुकट घालवून नाही चालणार. खरं तर माझं काय सुरू आहे माहितीये का, माझ्या कंपनीच्या ना खूप साऱ्या ब्रांचेस असाव्यात. आम्हाला इंटरनॅशनल इव्हेंट मॅनेज करायला मिळालं पाहिजे. आणि हे सगळं मी असंच बोलत नाही, त्यासाठी पावलं पण उचलते. खूप साऱ्या कंपनीज बरोबर टायअप सुरू आहे माझं. होप सो हे लवकरच घडेल. असं फोकस्ड राहून काम करणाऱ्या माणसांबद्दल मला खरंच खूप रिस्पेक्ट वाटतं. गुड. तुला सांगू का, मला ना माझी टुरिस्ट कंपनी पण ओपन करायची आहे. म्हणजे मल्टिपल डोमेनचा बिझनेस असावा असं फार वाटतं मला. दॅट्स रिअली ग्रेट. माणसाने असंच अँबिशियस असायला हवं. आणि त्या बाबतीत तू खरंच खूप वेगळी आहेस. इतक्या कौतुकाची सवय नाही आहे मला. पण खोटं कौतुक करतच नाहीये. इनफॅक्ट मला हेही वाटतं की प्रत्येक मुलीने तुझ्यासारखंच अँबिशियस असायला. नाहीतर आपल्या काकू उठ सूट लेक्चर. कावेरी, बाळा, तू त्या संस्थेची सगळी माहिती चेक केलीस का? हो हो, मी सगळी माहिती काढली आहे. संस्था खूप चांगली आहे. म्हणजे या संस्थेला डोनेशन देणाऱ्या इतर माणसांकडेही मी चौकशी केली. त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की संस्था खूप जेन्युइन आहे, योग्य ठिकाणीच खर्च करते. शिवाय सरकारतर्फे त्यांना मानांकनाची जी सर्टिफिकेट्स दिली जातात ना, ती सुद्धा त्यांनी पब्लिक डोमेन मध्ये ठेवली. मी तिकडूनही ती सगळी डाउनलोड करून व्यवस्थित चेक केली. एवढ्याशा वेळात केवढं काम केलंस तू? हो, आणि एवढंच नाही तर ही संस्था ज्या ज्या इतर संस्थांबरोबर टायअप करते ना, त्यांना सुद्धा कॉल करून चौकशी केली आहे. म्हणजे जवळजवळ तू त्या संस्थेचं ऑडिटच केलंयस. तसं नाही, आपले मेहनतीचे पैसे आहेत ना, योग्य ठिकाणी जायला हवे. तू सगळी चौकशी केलीस ना, तू व्हेरीफाय केलंस ना, आता मी निर्धास्त आहे. मला माहितीये तू चुकणार नाहीस. ठीक आहे, मग आता ही फाईल तू आपल्या अकाउंट्स डिपार्टमेंटला पाठव. त्यांना म्हणा डोनेशनची अमाऊंट अप्रूव्ड आहे, ते चेक काढतील, मग मी सही करेन त्याच्यावर. ठीक आहे. नाही कावेरी, आता सगळं तुझं काम आवरलं असेल तर जा घरी. ठीक आहे, हो. ओके. मलाही मीटिंग आहे. झालं व्हेरिफिकेशन? हो, आताच मॅम अप्रूव्ह करून गेलेत. ही फाईल दिली की ते लगेच चेक काढतील. ग्रेट. दे फाईल, मी अकाउंट सेक्शन मध्ये देऊन येते. काही हरकत नाही, मी देईन ना फाईल. कावेरी, अगं हे काम माझंच आहे. तुला फक्त व्हेरीफाय करायला दिलं होतं. आणि तसंही तुला इतरही कामं असतील ना, ती कर. अहो नाही, झालीच आहेत माझी सगळी कामं. आता घरीच निघणार होते. ही फाईल दिली की झालं. ठीक आहे. काय आता माझ्या नशिबात पुण्य कमावणं नसेलच, त्याला मी तरी काय करणार, नाही का? असं का म्हणताय? अगं कावेरी, ऍक्च्युली या आश्रमाचं काम मी मुद्दामूनच माझ्या हातात घेतलेलं. काय ना, त्यानिमित्ताने थोडंसं पुण्य कमावलं असतं, एवढंच. पण ठीक आहे, हरकत नाही. माझ्या वाटणीचं पुण्य तुला. नाही नाही, तसं असेल तर मग नको. तुम्ही पुण्य कमवायचं ठरवलं होतं ना, मग तुम्हीच नेऊन द्या ही फाईल.
ओके, थँक्यू. आता अकाउंट्स डिपार्टमेंटकडे खऱ्या अनाथ आश्रमाची नाही, तर आम्ही रचलेल्या फ्रॉड अनाथ आश्रमाची ही फाईल जाईल. लाईफ मध्ये पहिल्यांदा कपडे धुतलेत मी. खूप मेहनत असते यार. हो ना राज, तुझा कलर चॉईस छान आहे. थँक्स. परवाच नाही का ऑनलाईन ऑर्डर केले होते. मी ना ऑनलाईन कपडे कधीच ऑर्डर करत नाही, पण काय करणार, ऑप्शन नव्हता. हो ना, मलाही अजिबात आवडत नाही ऑनलाईन शॉपिंग करायला. असं शॉपिंग केल्याचा फील येत नाही. ते आपण जाऊया शॉपिंग करायला. विल बाय नाईस टी शर्ट्स. वाय नॉट, नक्की जाऊया. सॉरी, एकच मिनिट. तुला माहितीये माझं हँडरायटिंग खूप घाणेरड आहे. माझी मदत नाही करणार तू? प्लीज कर ना गं, प्लीज प्लीज. दे इकडे, देते लिहून. थँक्यू. आणि ज्या काही चिठ्ठ्या लिहायच्यात ना त्या एकदाच सांग. परत परत नको मस्का लावत बस. ओ नो, ही ग्रीटिंग्स त्याच्या हाती लागली तर मला कळेल की ग्रीटिंग्स पाठवणारी मीच आहे. काय कार्ड्स? काकू, हे काय आहे? कपडे आहेत तुमचे. माझे कपडे मी आत्ताच घडी घालून ठेवले आहेत, आणि ही काय पद्धत आहे? पण हा टी शर्ट तर माझा आहे. कुठे सापडला? की लपवून ठेवला होतात? मी कशाला लपू तुमचे कपडे? निदान आपण किती कपडे धुतलेत हे तरी लक्षात ठेवायचं. साधे चिमटे लावायचे कळत नाही का हो तुम्हाला? ते काम तुमचं आहे ना काकू. सतत शब्दाने चिमटे काढत असता तुम्ही. चला, निदान माझ्या बरोबर राहिल्यामुळे मराठीतले काही बरे शब्द तरी यायला लागले तुमच्या तोंडातून. पण हे चिमटे वेगळे आणि ते चिमटे वेगळे. परत जर असे खाली पडलेले कपडे दिसले ना तर सरळ बाहेर फेकून देणार मी. ओ काकू, हे आता अति होत आहे. हो का? मग तुमची अपेक्षा काय आहे? मी तुमच्या कपड्यांच्या घड्या करून ठेवायच्या? तुम्ही ना सतत माझ्यासोबत आर्ग्युमेंट करत असता. मग तुम्ही संधीच कशाला देता? नाही दिली तरी तुम्ही ती शोधून काढता. सिरियसली, तुम्ही ना काकू खरंच कशाला ऑफिस मधून लवकर घरी येता? चांगला चालला होता माझा दिवस. डिरेक्टली संध्याकाळीच यायचं ना घरी. माझ्या येण्यामुळे तुमचा दिवस खराब होतो का? हो, होत असेल ना तर होऊ दे. मग तुमच्यासारख्या माणसाला नाही असंच हवं. मी अजिबात माझं शेड्यूल तुमच्यासाठी बदलणार नाही. तुमची तब्येत बरी नव्हती म्हणून मी लवकर घरी आले. म्हणजे ऑफिस मधलं कामही झालं होतं, तसं डोनेशनचं काम होतं ते झालं म्हणून आले घरी. डोनेशन? या आईला पण ना नुसते पैसे वाटायचे असतात. कमवायचे कमी आणि वाटायचे जास्त. चांगल्याच संस्थेला डोनेशन देतायत त्या. संस्था उत्तम आहे, मी स्वतः व्हेरीफाय केलंय. क्लीन रेकॉर्ड आहे त्यांचं. सुदर्शन मोहिते सरांनीच नाव सुचवलंय या संस्थेचं. कोणी सुचवलं ना? सुदर्शन मोहितेंनी. जोक ऑफ द डे. सुदर्शन काकाने सुचवलेली संस्था आणि क्लीन रेकॉर्ड. तुम्हाला ना माहित नाहीये काकू, तो सुदर्शन काका, ती आकांक्षा काकी आईला लुबाडताय. पण हे मी तिला सांगून तिला कळणार नाही. रादर तिचा विश्वास नाहीये माझ्यावर. सोडा ना,
मला काय करायचं? वैदेही हा? असं का बोलला हा? काय? हेच की सुदर्शन काका आईला लुबाडतायत असंच म्हटलं ना त्याने. मला काय माहित. मी स्वतः संस्थेची माहिती काढली आहे ग. मला तरी संस्था जेन्युइन वाटली.